नमस्कार. मी आज तुम्हाला केळीच्या लाटून घाऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. लाटून घाऱ्या म्हणजे केळीच्या मी दशम्या दाखवणार आहे. ह्या दशम्या सोबत ठेचा वगैरे छान लागतो. तर मी सगळ्यांचे व्हिडिओ केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकतात. तर आता ह्यासाठी केळीच्या घाऱ्या लाटून घाऱ्या करण्यासाठी लागणारे साहित्य आहे गव्हाचं पीठ, थोडंसं 1 चमचा रवा, चिमटभर मीठ, पिकलेली केळी आणि तेल किंवा तूप घेतलं तरी चालेल. तर आता ह्या केळी जी आहे ती आता पिकलेली असल्यामुळं मिक्सरमधून काढायची गरज नाही आहे, तर आपण हाताने स्मॅश केले तरी चालेल. तर आता पिठामध्ये आपण चिमटभर मीठ आणि रवा टाकून केळी स्मॅश करून आपण घट्ट मळून घेऊयात आणि साधारणतः एक 15 ते 20 मिनिट आपण भिजत ठेवूयात. तर अशा प्रकारे केळीचं घाऱ्या लाटून घाऱ्या बनवण्यासाठी अशी घट्ट कणिक मळलेली आहे. तर ह्याच्यावर आपण तूप तेल लावून वगैरे पण मळून ठेवलेलं आहे. तर जर कणिक हे जर मळल्या जात नसेल तर आपण त्यामध्ये चमचाभर दूध टाकून जरी मळलं तरी चालेल. तर आता हे आपण एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. घारे आपण बनवत आहोत, त्याचं पीठ मळलेलं आहे. तर आपण पाहूयात की आता ते छान भिजले का. तर आता हे छान भिजल्या गेलेलं आहे. ह्याला पीठ लावून आणखी एकदा मळून आपण लाटून घाऱ्या तयार करूयात. तर अशा प्रकारे केळीची घारी जी आहे ती लाटून झालेली आहे. आता मी गॅसवर तवा पण तापायला ठेवलेला आहे. तर आपण हे शेकून घेऊयात. तव्यावर पहिल्यांदा मी तेल वगैरे टाकून घेतलेले आहे. तुम्ही तूप पण टाकू शकतात. आणि ह्या ज्या घाऱ्या आहेत ते बिस्किटासारख्या छान खरपूस भाजायच्या, म्हणजे घरी जरी ठेवल्या तर सहज त्या 2 ते 3 दिवस राहतात. आणि जर प्रवासात न्यायचे असेल तर 1 ते 2 दिवस सहज टिकतात ते. तर आपण ही जी घारी आहेत ते करून घेऊयात, म्हणजे शेकून घेऊयात. अरे मी ही एक बाजू शेकून घेतलेली आहे, दुसरी पण मी दशमी लाटून ठेवलेली आहे. आणि आपण आता ही व्यवस्थित शेकून घेऊयात. तुम्हाला जर ह्यामध्ये जर विलायची आवडत असेल तर विलायची पण टाकू शकतात. तर अशा प्रकारे आपण सर्व घाऱ्या जे आहेत ते करून घेऊयात. तर अशा प्रकारे झालेल्या आहेत केळीच्या छान सुंदर घाऱ्या. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.